नमस्कार मित्रांनो, ज्योत्स्ना कोळी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आणि आज आहे मकर संक्रांती. तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर चला, मकर संक्रांतीनिमित्त आपण पोळ्या बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी साहित्य बघा, मी डाळ घेतली आहे चण्याची. ही ऑलमोस्ट पाव किलो असेल. हे अर्धा किलो मैदा आहे आणि गूळ आहे. तर जेवढे ज्या म्हणजे अंदाजाप्रमाणे जेवढे लागतात ना तेवढ्या मी वस्तू घेतलेल्या आहे. तर पहिल्यांदा मी डाळ शिजत ठेवते आणि नंतर मग पीठ मळून घेते. मी मैद्याचेच बनवणार आहे. मी याच्यावेळी काय बनवणार आहे गव्हाच्या वगैरे मैद्याचेच बनवणार आहे. तर मी डाळ शिजत ठेवते. डाळ शिजल्यानंतर आपण भेटूया. डाळ कुकराला लावते तोपर्यंत आपण पीठ पण मळून घेऊ. पीठ मळताना तुम्हाला मी त्याच्यामध्ये काय लागतं ते दाखवते. तर चला भेटूया आपण थोड्या वेळात. हे बघा, डाळ मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये घेतलेली आहे. तर हे बघा, एक शिट्टी झाली. एक शिट्टी झाल्यानंतर त्याच्यात गूळ घालणार आहे. पहिल्यांदा आपण एक शिट्टी घेऊया आणि नंतर लावत ठेवायचं. पीठ मळून घेऊया. हळद टाकते त्याच्यात, हळद आणि थोडं मीठ टाकते. थोडं थोडं करून पीठ टाकते आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आपण पहिला पीठ टाकून घेऊया आणि ते हलक्या हलक्या हाताने थोडे थोडे मळून घेऊया. कारण की याला पीठ मळला ना चांगला की पुरणपोळी एकदम मस्त होते. तर चला, आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण हे काम पण करून घेऊया. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आपलं पीठ आता मळून झालेलं आहे मस्त. थोडा याला चांगलाच मळायला लागतो आणि घाई नाही करायची, कारण की त्याला कसं चांगला मळला ना तर पोळ्या नरम होतात. आणि असंच म्हणजे पाणी जास्त टाकलं आणि पटापट मळला ना मग पोळ्या अशा कडक होतात. मग तुम्ही विचार करता पोळ्या मग एवढा सगळा चांगला केला मग पोळ्या कडक कशा झाल्या. तर मेन म्हणजे पीठ असतो ना तो चांगला म्हणजे मळला गेला पाहिजे. तर आता आपण मस्त मळले त्याला. तर आता तेल लावून ठेवले वरून, म्हणजे जेणेकरून ते सुकते बघा कडक कडक लगे त्याच्यावर ही येते. त्याच्यामुळे मी तेल लावून ठेवलं आहे आणि त्याला थोडा झाकून ठेवते. तोपर्यंत आपण डाळीमध्ये गूळ टाकून घेते. ते पण शिजवायला लागेल, पाणी काढायला लागेल डाळीचा आणि त्याच्यात गूळ घालायला लागेल. तर ते पण करून घेते आणि एकदाच मी तुम्हाला गूळ टाकता वेळेला भेटते. कंटिन्यू राहा. बघा, डाळ मी आता काढून घेतलेली आहे. मस्त डाळ अशी शिजलेली आहे बघा. थोडे आता त्याच्यात आपण गूळ टाकून शिजवून घेऊया. मी आता डायरेक्ट गूळ वगैरे टाकून घेते आणि एकदाच पुरण झाल्यानंतर तुम्हाला भेटते. तर तुम्ही कंटिन्यू राहा. याच्यात काय मी वेलची आणि गूळच टाकणार आहे, जास्त काय टाकणार नाही. आणि ते तुम्हाला माहिती आहे, पण आपलं एक आज संक्रांती आहे म्हणून मी पोळ्या बनवते, म्हणून बोलली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया म्हणून दाखवते. ठीक आहे. तर चला, मी पुरण करूनच तुम्हाला भेटते. तर बघा, पुरण वगैरे मी बनवून घेतलेलं आहे. पुरणाचे गोळे पण करून घेतलेले आहेत, जेणेकरून जेव्हा पिठाचे करायचे आहेत तुम्हाला मी सगळ्या तर नाही दाखवू शकत, पण मी तुम्हाला 2-3 पोळ्या दाखवते बनवून. तर आता मी पहिल्यांदा पीठ आहे ना, पिठाचे गोळे करून घेते आणि त्याच्यात हे स्टफिंग आहे पुरणाचं ते भरून घेते आणि तुम्हाला मी डायरेक्ट लाटताना दाखवते. ते पण दाखवायला भेटेल की नाही माहिती नाही, कारण की माझ्या एका हातात मोबाईल आहे नाही का. पण लाटून झाली ना तर मी तुम्हाला दाखवते की लाटल्यानंतर कशी दिसते. तर आपण आता तवा ठेवलेला आहे. तर आता गॅस चालू करते आणि तोपर्यंत तवा पण थोडा हलकासा बारीक गॅसवर गरम करून घेऊ. ठीक आहे. तर चला, मी आता पहिले गोळे भरून घेते आणि लाटल्यानंतरच तुम्हाला दाखवते कशी दिसते आणि मग भाजूया आपण तिला. ठीक आहे. तर चला, आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बघा, आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. मी इथे तवा पण गरम करायला ठेवते. तवा पण गरम होते. मी टाकते, पण इथे दुसरं पण मी हे करून ठेवलं आहे. मी गोळा करून ठेवले. सगळं तर नाही दाखवून राहिली, पण मी बनवूनच दाखवणार आहे. आता ही पहिली आहे, ही अशी दिसते. ही पण बनवून ठेवली आहे. ही पण तुम्हाला दाखवून राहिली. पहिल्यांदा गरम नाही करायची ना, चांगला गरम करायचा तवा गरम करून. तर ही झाली पुरणपोळी टाकायची. त्याला मी आता तव्याला पुरणपोळी टाकते. तर आता मी तव्यावरती टाकलेली आहे. गॅसची स्टीम टाकलेली आहे. ते पण तुम्हाला दाखवल्यानंतर भेटते. मी आता पुरणपोळीला पलटी करून घेतलेली आहे. बघा किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे. ती फक्त एका साईडनेच पलटी केली तरी पण फुगलेली आहे बघा. आणि हिला जास्त ना पलटी करायची ना, आलटी पलटी करायची ना, मग तेव्हा पण कडक होतात.
हिला जास्त हलवायची नाही. तर ठीक आहे, आपली पहिली पुरणपोळी तर तयार होत आहे. आता आपण दुसरी पण बनवतोय. थोडासा घी लावते आणि काढल्यानंतर एकदा परत दिसत नसेल कॅमेऱ्यात एवढी. चला अशाच पूर्ण झाल्यानंतर अशाच पूर्ण बनवते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ही बघा टम्म अशी आपली पुरणपोळी फुगलेली आहे मस्त. थोडा घी लावते मी. छान अशी झालेली आहे. अशाच मी दुसऱ्या पण करून घेते. चला भेटते आता. ही दुसरी लाटून घेते मी. बघा ही सुद्धा आपली पुरणपोळी फुगलेली आहे. मी तुम्हाला बोललेली मी तुम्हाला 2च दाखवेन, पण पुरणपोळ्या अशा होतात ना की मला असं वाटतं तुम्हाला मी सगळ्याच दाखवेन असं वाटतं. सुंदर असा वास दरवरले घरात. बघा कशी मस्त अशी फुगते. चला हिला पण मी काढून घेतले. ही बघा शेवटची पुरणपोळी सुद्धा आपली तयार होत आहे. ही पण मस्त छान फुगले बघा. मस्त अशी झाले लुसलुशीत नरम नरम. तर चला हिला पण मी काढून घेते. घी कसले टम्माशे फुगलेले. शेवटची पुरणपोळी सुद्धा मी काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. तर आज कशी वाटली तुम्हाला आता ही रेसिपी ते पण मला कमेंट करून सांगा. आणि मी बनवले छोट्या छोट्याच बनवल्यात माझ्या पद्धतीत, जशा मला येतात तशा मी बनवल्यात.
आय होप तुम्हाला पण आवडले असतील. आवडले असतील तुम्ही पण करून बघा. असे सोपी म्हणजे काय, याच्यात काही जमतील त्याला जमतात, नाही जमत पण आपण ट्राय करत राहायचा. कधी पण हार नाही म्हणायची, ट्राय करत राहायचं. मस्त अशी पुरणपोळी तयार झाली बघा. मस्त अशी नरम पुरणपोळी तयार झाली आहे. इथं थोड्या गरम आहेत, थंड झाल्यानंतर आणखीन थोडी नरम होईल. तर ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर परत एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि मी व्हिडिओला इथेच संपवते. धन्यवाद.